नेहमी कष्टाची कमाई करून खा. आरोग्य आणि पिढ्या दोन्ही सशक्त राहतील. 2 नंबरची कमाई असली की रोग आणि शाप पदरी पडून सगळं नष्ट करतील. स्वतःच्या झोपडीत राजा होऊन जगणं दुसऱ्यांच्या महालात गुलाम होऊन जगण्यापेक्षा लाख पटीने उत्तम आहे. ज्यांची किंमत खूप वाढली ते सोडून द्यायला शिका. मग ती आवडती वस्तू असो की व्यक्ती असो. आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या सगळ्या इच्छा तर पूर्ण होत नाहीत, पण रोज रात्री शांत झोप सुखाने पूर्ण होते. प्रयत्न इतका जोरदार करा की काळ आणि नशिबालाही वाकून सलाम करावा लागेल. कितीही विवशता असली तरी अशा जागी थांबू नका जिथे तुमचा अपमान करून तुम्हाला मानसिक त्रास दिला जातो. सहनशीलता नक्कीच असावी, पण वाईट गोष्टी अन अन्यायासाठी मुळीच नाही. लेकीला सासरी पाठवताना लोकांची मनं जिंकायला सांगू नका. ती लेक आहे, कुणी जोकर नव्हे. रुपया एक असं शस्त्र आहे जे गरिबांवर खूप हुशारीने चालवलं जातं. दुनियेचं ऐकून जगाल तर चुरगळून जाल. स्वतःच्या अंतरात्म्याचं ऐकलत तर नव्यानं घडून याल. लोकांचं मन जिथे खोट्यावर विश्वास ठेवतं ना, तिथे सत्य सांगणाऱ्याला प्रत्येक वाक्याचा पुरावा देणं भाग पडतं. कोणात इतक्या उणिवा काढू नका की तो तुम्हालाच आयुष्यातून काढून टाकेल. वाईट आणि बोचणाऱ्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं पसंत करा. तुम्हाला माहिती नसेल, घड्याळ 2 प्रकारचं असतं. एक वेळ दाखवतं आणि दुसरं खरी जात दाखवतं. आता जग व्यावहारिक राहिलेलं नाही हो, व्यावसायिक बनलं आहे. संबंधही तिथेच मधुर असतात जिथून नफा अधिक असतो. पैसा सगळं विकत घेतो म्हणणाऱ्यांना सांगायचंय, खरंच हिंमत असेल तर तडा गेलेला विश्वास एकदा तरी खरेदी करून दाखवा. दुसऱ्याला जखम देऊन जर तुम्हाला सुख मिळत असेल तर हे नक्की समजून घ्या. ते सुख नव्हे, ती भविष्यातील तयार होणारी सजा आहे. नात्यांची खरी परीक्षा नेहमी पाठीमागे होते. डोळ्यांसमोर असताना तर सगळेच इमानदारीचं घोंगडं घालून असतात. विरोधक आणि द्वेष करणारे आपोआप कधीच तयार होत नाहीत. त्यासाठी खूप लोकांचं मनापासून चांगलं करावं लागतं. या काळात टिकायचं असेल तर भावना थोड्या बाजूला ठेवा. डोकं थंड आणि विचार तीव्र असले की जग आपल्या पायाशी झुकतं. प्रेम कोणावरही होईल, अगदी अनोळखीवर सुद्धा. पण तिरस्कार फक्त त्या लोकांवरच वाटतो जे आपलं आपलं म्हणून हृदयात घर करून बसलेले असतात. जोवर तुम्ही स्वतः समोर हरत नाही, तोवर जगातली कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. ज्यांना तुमची किंमतच वाटत नाही, त्यांच्या मागे धावणं म्हणजे स्वतःलाच विकून टाकणं होय. आयुष्य कमी नसतं हो. लोक खरं जगायला खूप उशिराने शिकतात. एखादं स्वप्न खरं करायचं असेल तर केवळ समजूतदार नाही, थोडं वेडही व्हावं लागतं. कोणतीही अडचण, कोणताही अडसर माणसाच्या धैर्यापेक्षा मोठा असू शकत नाही. तोच खरोखर हरतो जो लढायचा प्रयत्नही करत नाही. खऱ्या नात्यांची झळाळी हवी असेल तर वरवरच्या गोड बोलण्याने काहीच होणार नाही. भावना खोलवर उतरून समजाव्या लागतात. अस्सल मोती शोधायचे असतील तर किनाऱ्यावर भटकू नका. खोलवर जावं लागतं, कारण मौल्यवान गोष्टी कधीच वरच्या थरावर सापडत नाहीत. चुका दाखवणं चुकीचं नाही, फक्त आरंभ आरशात पाहून व्हायला हवा. कुणाचाही अपमान करताना हे विसरू नका, त्यात तुमचाही सन्मान मातीमध्ये मिळतोय. जगाचं सोड मित्रा, फसवणूक करणारे आपलेच निघतात. आयुष्यात धाडस करायला शिका, कारण भिवून तुम्ही कोणतीही उंची आणि यश कधीच गाठू शकत नाही. विचार आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.